गिरीश महाजन हे माणसांना फसवतात हे माहिती होतं असं जरांगे पाटील म्हणाले। महाजन जिथे जातात तिथे आंदोलन फोडून संपवतात असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी बोलून दाखवली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे फडणवीसांना आवाहन केल्याचं सुद्धा दिसून आलं आहे। राज्यामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे असं जरांगे पाटील म्हणाले। मराठा आणि ओबीसी समाजांना एकमेकांच्या अंगावर जाऊ नये असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी केलं आणि त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्याविषयी मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे। तर गिरीश महाजन हे आंदोलन संपवतात, ज्या ठिकाणी जातात तिथलं आंदोलन फोडून संपवतात। गिरीश महाजन माणसांना फसवतात हे माहिती होतं असं जरांगे म्हणाले। जरांगे पाटील यांनी महाजनांचं थेट नाव घेतल्याचं पाहायला मिळतं। याआधी त्यांनी फडणवीसांवर आरोप केले होते आणि त्यानंतर आता भाजपमधील एक मोठे नेते गिरीश महाजन यांचं नाव घेतल्याचं दिसून आलंय। मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो। ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं। किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं, असे प्रकार झालेले। त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे। सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाकायचं ना। किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला आणि तेव नाही आला, मग ते नाही आले म्हणून काय मराठाला आरक्षण नाही द्यायचं का? आता विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले। ते नाही आले हिंदू त्यांना वाड्या वागडीने इकडं नाही आले कुठं तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही। मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत, महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरवतात वाटतं अंधारातून। तो हाणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।